शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा ॲग्रो इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव, गुणवत्तेचं प्रतीक. इथे मिळतंय मजबूत रोटर, दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू असतानाच राज्य उत्पादन शुल्काच्या येवला विभागाने मोठी कारवाई केली असून बनावट मद्य वाहतूक करणाऱ्या व विक्री करणाऱ्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे येवला राज्य उत्पादन शुल्क विभागाने येवला मनमाड रोडवरील सावरगाव शिवारात सापळा लावून रॉयल स्टॅग नावाच्या 960 बनावट दारूच्या बाटल्या, एक कार, एक पिकअप गाडी आणि एक मोटारसायकल असा 14,90,000चा ऐवज जप्त करण्यात आला असून या प्रकरणी 5 जणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे बनावट दारू विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. S9 टीव्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव. स्थानिक स्वराज्य संस्था यांची निवडणूक घोषित झालेली असून आपल्या येवला शहरात तसेच परिसरात 3 नगरपालिकांची निवडणूक आहेत. त्या अनुषंगाने आमचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त माननीय डॉक्टर राजेश देशमुख सर, सहायुक्त प्रसाद सुर्वे सर, विभागीय उपायुक्त वर्मा मॅडम, अधीक्षक झगडे सर आणि उपाधीक्षक तांबरे साहेब यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनेच्यानुसार आमच्या येवला विभागाच्या पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान काल रात्री म्हणजे काल 23 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री वाहन पकडले असून ज्यामध्ये बनावट देशी व विदेशी दारू रॉयल स्टॅग विस्कीच्या साधारण 960 बाटल्या 20 कागदी कुपरमध्ये ठेवलेल्या पकडलेल्या आहेत, ज्यांची किंमत 250 रुपये प्रति बाटली याप्रमाणे साधारण 2,40,000 होते. तसेच या गुन्ह्याखाली आम्ही 3 वाहने, एक दुचाकी, 2 चारचाकी अशा जप्त केल्या असून यात अद्यापपर्यंत 5 आरोपींना अटक झालेली आहे आणि पुढील गुन्ह्याचा तपास चालू आहे. सदर गुन्ह्यात आम्ही जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत होती 14,90,000 रुपये. तसेच या गुन्ह्यात गुन्हा नोंदवण्यामध्ये आम्हाला या विभागामध्ये आमचे विभागाचे निरीक्षक घायवड साहेब, मी स्वतः प्रवीण मंडलिक, त्याच्यानंतर आमचा जवान संवर्गीय स्टाफ, सहाय्यक जीवन निरीक्षक अवधूत पाटील, जवान विठ्ठल हाके, दीपक नेमनार, संतोष मुंढे, मुकेश निंबेकर तसे इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत केली. या गुन्ह्याचा तपास चालू आहे आणि जनतेला आव्हान आहे, अशा प्रकारची बनावट मद्य निर्मिती, विक्री, वाहतुकी संदर्भात कोणत्याही प्रकारची बातमी मिळाली तर कृपया आमच्या विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा आमच्या व्हॉट्सअप क्रमांकावर संपर्क साधावा आणि येणाऱ्या निवडणुकीच्या कोरड्या दिवसांमध्ये अशा प्रकारची बनावट मद्य वगैरे प्राशन करून धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने अधिकृत शासनमान्य दुकानांमधूनच मद्याची खरेदी करावी आणि त्यासाठी विहित परवान्यावरच ती घेण्यात यावी ही विनंती. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.